हॅलो फ्रेंड्स, आज आपण संभाव्यता या प्रकरणातील नमुना अवकाश या घटकाचा अभ्यास करणार आहोत. नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. आता यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. रँडमली आपण एखादी गोष्ट चूज करतो. आता फासा टाकला की वर कुठली येईल संख्या, 1 टिंब येईल, 2 किंवा कुठलेही 1 ते 6 यापैकी कोणतंही एक टिंब येईल. म्हणजे याला यादृच्छिक प्रयोग म्हटलं जातं. तर शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात. म्हणजे फासा टाकल्यानंतर शक्य असणाऱ्या सगळ्या निष्पत्ती म्हणजे 1 टिंब, 2 टिंबाचे 6पर्यंत एकूण 6 नमुना अवकाशामध्ये त्या 6 घटक असणार आहेत. नमुना अवकाश एस किंवा ओहम म्हणजे ओमेगा या या अशा म्हणजे लेटर, हे बघा, हे इथे ओमेगा हे लेटर आहे, या लेटरने दाखवला जातो नमुना अवकाश. तर या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असं म्हटलं जातं. नमुना अवकाश एसमधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एसने दर्शवतात. तर जर संच शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश असे म्हटलं जातं. शांत म्हणजे काय, लिमिटेड, त्यातल्या घटकांची संख्या फिक्स आहे. शांत नमुना अवकाशांची काही उदाहरणे पुढील सारणीत दिलेली आहेत. आता इथे बघा दिलेलं आहे, यादृच्छिक प्रयोग सांगितलेले आहेत, नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या. ओके. तर एक नाणं फेकले असता काय काय नमुना अवकाश, छापा किंवा काटा म्हणजे एच, हेड ऑर टेल म्हणजे एच आणि टी. एकूण संख्या किती आहे नमुना घटकांची? 2. म्हणून नमुना अवकाश एन ऑफ एस किती असणार आहे? 2. 2 नाणी फेकली तर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. म्हणजे एन ऑफ एस छापा दोन्ही वेळेला मे बी छापा मिळेल, एकदा छापा दुसऱ्यांदा काटा मिळेल, किंवा काटा आणि छापा मिळेल, किंवा दोन्ही वेळेस काटा मिळेल. तर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी असे हे काय झालेत आपल्याला मिळणाऱ्या संभाव्य निष्पत्ती आहेत. तर एकूण नमुना अवकाशांची संख्या किती झाली? 4. इथे किती झाली? 4. ठीक आहे. तर इथे 4 येणार. आता 3 नाणी फेकल्यानंतर बघा किती शक्यता आहेत. एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी. अशा एकूण किती घटक आहेत? 8 घटक आहेत. म्हणून नमुना अवकाश एन ऑफ एस किती आहे? 8 आहेत. आता 3 नाणी फेकली असता पहिल्यांदा बघा तिन्ही नाण्यांवर छापा असेल, किंवा दुसऱ्यांदा शक्यता काय, पहिल्या 2 नाण्यांवर छापा आला, तिसऱ्या काटा आला. अशा पद्धतीने ते 8 घटक, 8 शक्यता त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. एक फासा टाकला असता बघा काय काय, 6 टिंब आहेत. 1 ते 6 टिंब म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 असे नमुना अवकाश किती झाले? 6 झाले. लक्षात येते. आता 2 फासे टाकले असता बघा काय काय निष्पत्ती मिळू शकतात. पहिल्यांदा 1 1 मिळू शकतं, नंतर 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6. म्हणजे 2 फासे टाकले असताना कोणकोणत्या संभाव्यता फलनिष्पत्ती असतील त्यांची इथं आपल्याला गणना करायची आहे. 2 1, 2 3 असे 2 6पर्यंत, 3 1 पासून 3 6पर्यंत, 4 1 पासून 4 6, 5 1 पासून 5 6, 6 1 पासून 6. म्हणजे बघा 3 आणि 3 6 आणि असे 6 म्हणजे एकूण किती झाले? 36 घटक झाले. म्हणून नमुना अवकाश एन ऑफ एस 36 आहे. ओके. 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे. 1 ते 25 संख्या लिहिल्या म्हणजे 1 2 3 4 असे 25. एन ऑफ एस किती असणार आहे? 25. कारण इथे 25 घटक आहेत म्हणून एन ऑफ एस 25 आला. आता योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता एकूण पत्ते किती असतात? 52. चौकटचे 13, इस्पिकचे 13, बदामचे 13 आणि किलवरचे 13. म्हणजे एन ऑफ एस इथे किती येणार आहे? 52.
ओके. आता एक नाणे दोनदा फेकणे किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकणे या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो. हेच 3 नाण्यांच्या बाबतीतही सत्य असते. एक फासा दोनदा फेकणे किंवा 2 फासे एका वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखा असतो. आता 5.2 मध्ये बघा, या प्रत्येक भागासाठी नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. पहिलं बघा उदाहरण काय आहे इथे. एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. बघा पहिलं उदाहरण आहे. मग एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश S आहे. मग काय काय होणार आहे बघा. H1 एक फासा आणि एक नाणे, हां, H2 H3 H4 H5 आणि H6, त्यानंतर T1 T2 T3 T4 आणि T5 T6 असे एकूण किती 6 आणि 6 12 आपल्याला नमुना अवकाश मिळाले. बरोबर आहे. म्हणून N(S) किती येणार आहे 12 येणार आहे. पुढे दुसरं उदाहरण बघा काय आहे. दुसरं उदाहरण आहे 2 3 5 या अंकांपासून ॲक्च्युली ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. बघा 2 आणि 3 आणि 5 यांची पुनरावृत्ती कुठल्याही अंकाची करायची नाही आहे. मग बघा 2 3 2 5 3 2 3 5 5 2 आणि 5 3 म्हणजे एकूण 6 संभाव्यता आहे तिथे. म्हणून N(S) नमुना अवकाश किती झाला 6 झाला. आता इथं म्हटलं 6 रंगाच्या तबकडीवर बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. 6 रंग आहेत 1 2 3 4 5 आणि 6. तर कोणत्या ह्याच्यावरती तबकडी स्थिर होते हे पाहायचं आहे. मग N(S) किती असणार आहे 6च असणार आहे, कारण 6 रंग आहेत. बघा तो बाण स्थिर होतो म्हणून N(S) किती असणार आहे 6. S लाल केशरी पिवळा निळा हिरवा जांभळा हे S झालं आणि N(S) किती आहे 6. आता पुढे वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. इथे कॅलेंडरचं पान दिलेलं आहे. 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार म्हणजे इथे बघा 5 10 नंतर 15 नंतर 20 25 आणि 30 म्हणजे कुठले कुठले वार आले बघा. मंगळवार बुधवार आहे, शुक्रवार आहे, रविवार आहे, शनिवार आहे आणि सोमवार म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे किती घटना आहेत 6 घटना आहेत या कंडिशनच्या. म्हणून N(S) किती झाला 6. नमुना अवकाश 6 झाले. आता काय म्हटलं आहे बघा. 2 मुलगे B1 B2 आणि 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता 2 मुलांची समिती म्हणजे B1 B2 झालं, कारण बॉईज म्हटलं आहे त्याने. 2 मुलींची म्हटल्यावर काय येणार G1 G2. आता एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती B1 G1, बरोबर आहे. B1 G2 B2 G1 आणि B2 G2 असे 4 नमुना अवकाश असणार आहे. इथे 4 घटक येणार. नमुना अवकाश 4चा असणार आहे म्हणून N(S) किती असणार आहे 4 असणार आहे. बघा इथं उदाहरण सोडवलेलं आहे. 2 मुलांची समिती B1 B2, मुलींची G1 G2 B1 आणि एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2 म्हणजे नमुना अवकाश बघा B1 B2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 आणि G1 G2 हा एकूण नमुना अवकाश आहे. कितीचा आहे बघा 1 2 3 4 5 6. N(S) किती असणार आहे 6 असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा घटक आपण बघणार आहोत घटना. तर घटनामध्ये विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असं
म्हटलं जातं. फेवरेबल आउटकम असं म्हणतात त्याला. अपेक्षित निष्पत्ती. आता नमुना अवकाश दिलेला असेल तर अपेक्षित निष्पत्तींच्या सचाला घटना असं म्हणतात. घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो. घटना हा काय असतो? नमुना अवकाशाचा उपसंच. कारण नमुना अवकाशामध्ये सगळेच घटक असतात आणि घटनेमध्ये ठराविक अट पूर्ण करणारी घटना असते. या इंग्रजीतील पहिल्या ABCD या यासारख्या अक्षराने दाखवल्या जातात घटना. 2 नाणी फेकली असता समजा A ही घटना कमीत कमी 1 काटा मिळण्याची आहे. येथे अपेक्षित निष्पत्ती बघा, कमीत कमी 1 काटा म्हणजे 2 काटे चालतील, TT, TH आणि HT. म्हणजे एमधील घटकांची संख्या किती आहे? N of A 3. म्हणून इथे N of A किती आहे? 3. अधिक माहितीसाठी बघा, निश्चित घटना, पूरक घटना, अशक्य घटना, परस्पर अपवर्जी घटना, एकघटकी घटना आणि सर्वसमावेशी घटना असे घटनांचे प्रकार पडतात. आता इथे सोडवलेली उदाहरणं बघा. 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश S लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या N of S लिहा. या प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. आता घटना A साठी अट कमीत कमी 1 काटा छाप मिळण्याची आहे आणि घटना B साठी आहे एकच छाप. कमीत कमी 1 छाप आणि एकच छाप, फरक आहे या दोन घटनांमध्ये. घटना C साठी अट आहे जास्तीत जास्त 1 काटा. घटना D साठी आहे एकही छापा न मिळण्याची अट आहे. तर 2 नाणी एकाच वेळी फेकली असता बघा, नमुना अवकाश बघा काय काय, HH, HT, TH आणि TT. नमुना अवकाश आहे N of S 4 आहे. A घटना काय आहे? कमीत कमी 1 छापा मिळाला पाहिजे, बरोबर आहे. मग कमीत कमी 1 छापा असलेली घटना कोणत्या आहेत बघा. इथे कमीत कमी 2 चालतील, HH, HT आणि TH, बरोबर आहे. म्हणून N of A किती आला? 3 आला. ओके. आता घटना B साठी अट. घटना B साठी अट एकच छाप मिळण्याची आहे. तर HH एकच छाप पाहिजे म्हणून HH आणि HT अशा 2 घटक आहेत त्यामध्ये आणि N of B किती झाला या घटनेचा? 2. पुढे घटना C साठी अट आहे जास्तीत जास्त 1 काटा, म्हणजे 2 काटे चालणार नाहीत किंवा काटा नाही मिळाला तरी चालेल, म्हणून HH, HT आणि TH. मग N of C किती आले? 3. आता घटना D साठी अट बघा, एकही छापा न मिळण्याची आहे. तर घटना D साठी D ऑफ किती येणार आहे? एकही छापा म्हणजे नाही म्हणजे TT, दोन्ही काटे, म्हणून N of D या घटनेचं किती येणार आहे अवकाश? N of D 1 येणार आहे, बरोबर आहे. उदाहरण 2. एका पिशवीत 50 कार्डे आहेत. एका पिशवीत 50 कार्डे आहेत. प्रत्येक कार्डावर 1 ते 50 यापैकी संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर नमुना अवकाश S लिहा. A, B यातील नमुना घटकांची संख्या लिहा. घटना A साठी कार्डावरील संख्येला 6 ने भाग जाणे ही आहे अट आणि घटना B साठी अट आहे कार्डावरची संख्या पूर्ण वर्ग असणे ही अट आहे. आता नमुना अवकाश S 1 ते 50 आहे कारण कार्डावर 1 ते 50 अंक लिहिलेले आहेत, मग N of S किती असणार आहे? 50. आता घटना A साठी अट काय आहे बघा, कार्डावरील संख्येला 6 ने भाग जाणारी संख्या पाहिजे. मग 6 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या 50च्या आतल्या, 6चा पाढा पूर्ण 48 पर्यंत. बघा किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. 6चा पाड्यातली संख्या नमुना अवकाश किती झाला? N of A 8 झाला. घटना B साठी अट बघा, कार्डावरची संख्या पूर्ण वर्ग असणे ही आहे.
पूर्ण वर्गसंख्या 50च्या आतल्या बघा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49 म्हणजे एकूण 7 घटक आहेत. म्हणून इथे एन ऑफ बी किती आलेला आहे? 7. तिसरं उदाहरण बघा काय. 3 मुले व 2 मुली यातून 2 विद्यार्थ्यांनी स्वच्छता समिती खालील अटीप्रमाणे बनवायची आहे. नमुना अवकाश एस व नमुना घटकांची संख्या लिहा. तसेच खालील घटनासंच स्वरूपात लिहा आणि नमुना घटकांची संख्या लिहा. घटना ए साठी अट समितीत कमीत कमी एक मुलगी असणे आवश्यक आहे. आता इथे घटना बी साठी अट आहे समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे. घटना सी साठी अट आहे समितीत फक्त मुलगी असणे. आणि घटना डी साठी जास्तीत जास्त एक मुलगी. बघा 3 मुले आणि 2 मुली म्हणजे B1, B2, B3 हे 3 मुलगे आहेत आणि G1, G2 या 2 मुली आहेत. या मुलामुलीतून 2 सभासदांची स्वच्छता समिती बनवायची आहे. तर त्यांचं आपण पहिल्यांदा नमुना अवकाश करूया. B1, B2 येणार असू शकतं, B1, B3 असू शकतं किंवा B2, B3. त्यानंतर B1, G1, B2, G1, B2, G1 किंवा B2, G2, B2, G1, B2, G2, B3, G2 आणि G1, G2. काय करायचं बघा. B1, B2 आणि B3 बरोबर आहे आणि G1 आणि G2. एकदा याने सगळ्याला जोड्या लावून बघा. नंतर पहिल्यांदा काय करायचं आहे त्यांनी काय केलं बघा. पहिल्यांदा यांच्या जोड्या लावल्या. हे 3 झाले घटक बरोबर आहे. नंतर हे 3 घटक झाले. त्यानंतर हे 3 घटक झाले आणि नंतर हा एक घटक झाला बरोबर आहे. असे ते सिक्वेन्स लावलेला आहे. आणि म्हणजे तुम्हाला काय होईल नमुना अवकाश काढताना अडचण येणार नाही. घटना ए साठी अट समितीत कमीत कमी एक मुलगी असणे ही अट आहे. कमीत कमी एक मुलगी असलेली घटना म्हणजे 2 मुली चालतील. या सगळ्या घटना ज्या आहेत या कमीत कमी मुलगी असणाऱ्या आहेत. एक मुलगी म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या सगळ्या घटना कुठे येणार आहेत? या अटीत येणार आहेत ए या संचात. म्हणून एन ऑफ ए किती आलं? 7. लक्षात येते. आता घटना बी काय आहे बघा. समितीत एक मुलगा व एक मुलगी असणे आवश्यक आहे. मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 6 हे घटक येणार आहेत. म्हणून बीमध्ये हे सगळे 6 घटक लिहिल्यानंतर एन ऑफ बी किती येते? 6. घटना सी साठी अट समितीत फक्त मुलगे असणे आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मग काय येणार बघा. फक्त मुलगे असणे म्हणजे फक्त मुलगे असलेले कुठली? 1, 2, 3. 3च घटना आहेत. म्हणून या 3 घटना लिहिल्या. एन ऑफ सी किती आलं? 3. चौथं घटना डी साठी समितीत जास्तीत जास्त एक मुलगी असणे ही घटना आहे. जास्तीत जास्त एक मुलगी पाहिजे. मुलगी नसली तरी चालेल असा त्याचा अर्थ झाला. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे घटक या घटनेमध्ये येणार. कारण जास्तीत जास्त एक मुलगी म्हटलेलं आहे. म्हणून हे सगळे घटक लिहिले. एन ऑफ डी किती आले? 9. लक्षात येते. पुढचं उदाहरण बघूया. 2 फासे फेकले असता नमुना अवकाश एस व नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहा. तर नमुना अवकाशातील घटकांची संख्या आणि नमुना अवकाश लिहायचा आहे. पहिलं वरच्या पृष्ठभागावर 2 फासे फेकले असता. पहिल्यांदा आपल्याला एस आणि एन ऑफ एस लिहायला पाहिजे. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या संख्या बेरीज मूळ संख्या असतील. नमुना अवकाश बघा. पहिल्यांदा 2 फासे फेकले असता नमुना अवकाश आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीनं आपण लिहितो. पहिल्यांदा 1, 1, 1, 2, 1, 3 म्हणजे पहिल्या फास्यावर 1 मिळाला आणि बाकीच्या सर्व फास्यांवर 1 ते 6. त्याचप्रमाणे हे सगळे आपण घटक लिहायचे आहेत. हा झाला नमुना अवकाश. या नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहे? 36 आहे बरोबर आहे. मग समजा वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ संख्या असणे ही जर ईची अट आहे
तर बघा मध्ये मूळ संख्या पाहिजे, म्हणजे 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 4 5, 1 + 6 7, 2 + 1 3, 2 + 3 5, 2 + 5 7, 3 + 2 5, 4 + 3 7, 4 + 1 5, 4 + 3 7, 5 + 2 7, 6 आणि 5 11, 6 आणि 1 7 आणि 6 आणि 5 11. हे सगळ्यांची बेरीज बघा मूळ संख्या येते आहे. म्हणून मूळ संख्या येणाऱ्या घटकांचे आपण यातून काय करणार आहे, या पूर्ण नमुना अवकाशमधून सिलेक्शन करायचं आहे. ठीक आहे, तर ते केलेलं आहे. त्यातले नमुना घटकांची संख्या किती आली? ही 15 ही आलेली आहे. आता पुढचं बघा, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे ही घटना Fची अट आहे. अंकांची बेरीज 5च्या पटीत म्हणजे बघा 4 ने 1 5, 3 ने 2 5, 3 ने 2 5, 2 ने 3 5, 3 ने 2 5, 4 ने 1 5, 6 ने 4 10, 5 ने 5 10 आणि 6 ने 4 10, म्हणजे 5 आणि 10 बेरीज असणाऱ्या अंक आपल्याला इथे मिळत आहेत. मग ते घटक किती आहेत? 7 आहेत. म्हणून N(f) किती आलं? 7 आलं. आता घटना G साठी अट आहे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 ही आहे. मग 25 बेरीज येण्यासारखे कुठले घटक आहेत का? नाही, कारण सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठ्या संख्या आहेत बघा 6 + 6 जास्तीत जास्त 12 बेरीज येते. म्हणून इथे जी काय असणार आहे? एम्प्टी सेट असणार आहे, फाय असं म्हटलं जातं. म्हणून N(g) 0 असणार आहे. त्यातील नमुना घटकांची संख्या यातली 0 असणार आहे. आता घटना H साठी पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा लहान असणे ही आहे. पहिला अंक लहान असला पाहिजे दुसऱ्या अंकापेक्षा. म्हणजे हे घटक सगळे बघा चेक करा, त्यातले आपण शोधून काढलेले आहेत. हे काय आहेत? पहिल्या फाशावरील अंक घटक काय आहेत? लहान आहेत दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा. मग हे किती घटक आहेत बघा? असे एकूण 15 घटक आहेत. म्हणून N(h) किती झालेला आहे? नमुना घटकांची संख्या 15 ही आहे. तर अशा पद्धतीनं उदाहरणे सोडवायची आहेत. 5.2 मी एक्सप्लेन केला आहे, तरी पण तुम्ही तो वहीत स्वतः सोडवायचा आहे. आणि 5.3 सुद्धा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. जर काही अडचण आली तर मी तो परत एक्सप्लेन करेन. ठीक आहे, धन्यवाद.